मित्रांनो नमस्कार. सर्व राज्यामधले निधीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ, मॅनेजर, निधीमध्ये काम करणारे सर्व कर्मचारी यांना माझा नमस्कार. मित्रांनो, गेल्या 2-3 महिन्यापासून आपण एका मोठ्या महामारीचा सामना करतोय. या महामारीचा सामना करत असताना अनेक अडचणींना निधी संस्थांना तोंड द्यावं लागतंय. बरेचसे राज्यामधून फोन मला येतात की आपण निधी संस्था कशा प्रकारे चालवायच्या, चालू ठेवायच्या की बंद ठेवायच्या, कोरोनानंतर चालू केल्या तर चालतील का, किंवा ऑनलाईन पेमेंट लोकांना केलं तर चालतं का, असे अनेक प्रश्न राज्य फेडरेशनकडे येत आहेत. आणि याच अनुषंगाने मी असा निर्णय घेतला की आपण एकदा फेसबुक लाईव्ह जाऊन सर्व प्रश्नांचं आपण समाधान करूयात, सर्वांना या माध्यमातून उत्तरं देऊयात. त्यामुळं आज या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून या सर्व प्रश्नांची उत्तरं मी माझ्या परीने देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि सर्वांना विनंती आहे की हे फेसबुक लाईव्ह सर्वांनी ऐकावं. मित्रांनो, गेले 2 महिने आपण या महामारीचा सामना करतोय. खरं पाहिलं तर आपण आर्थिक क्षेत्रामध्ये काम करत असताना दररोज आपल्याला वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो. रोज वेगवेगळी नवीन आव्हानं आपल्याला पेलावी लागतात. परंतु हे सर्व आव्हानं पेलून देखील आपण त्यातून मार्ग काढून आपल्याला पुढे जायचं असतं. कोरोनासारखं संकट म्हणजे मी तर असं समजेल की या आर्थिक क्षेत्रासाठी एक मोठं संकट आहे आणि हे संकट पार करून आपल्याला पुढे जायचं आहे. मित्रांनो, राज्यामध्ये जवळपास 800च्या प्लस निधी संस्था आहेत आणि या सर्व निधी संस्था हे चांगल्या प्रकारे काम करत आहेत. परंतु एखाद्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्याला अडचणी येतातच. निधी संस्थांचं म्हणजे सर्वच निधी संस्थांचं वय हे 3-3.5 वर्षापेक्षा जास्त नाही. महाराष्ट्रातल्या कोणताही व्यवसाय जर डेव्हलप करायचा असेल तर कमीत कमी 3-4 वर्ष 5 वर्ष त्या व्यवसायामध्ये काम करावं लागतं, लोकांपर्यंत पोहोचावं लागतं. त्यानंतर तो व्यवसाय आपल्याला डेव्हलप करता येतो. आपल्या या ज्या निधी संस्था आहेत, ह्या निधी संस्था महाराष्ट्रामध्ये पूर्वी नव्हत्या. आता 1-2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये या संस्था महाराष्ट्रामध्ये आलेल्या आहेत. ह्या महाराष्ट्रामध्ये का नव्हत्या त्याचं कारण तुम्हाला मी सांगतो की महाराष्ट्राच्या बाहेरची जी राज्य आहेत या राज्यांमध्ये सहकाराचं प्रमाण हे अतिशय कमी आहे. आणि आपल्या नगर जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये सहकाराचं प्रमाण हे जास्त आहे. म्हणजे या ठिकाणी सहकारी संस्था असतील, पतसंस्था असतील, त्यानंतर सहकारी बँका असतील, या सगळ्या याचं प्रमाण हे अतिशय जास्त आहे. त्यामुळं अशा प्रकारच्या निधी संस्थांची किंवा अशा प्रकारच्या निधी कंपन्यांची महाराष्ट्राला कधी गरज वाटली नाही, किंबहुना त्या कोणी काढण्याचा प्रयत्न देखील केलेला नाही. परंतु एक 3-4 वर्षापूर्वी अशा प्रकारची निधी कंपनी काढून देखील आपण लोकांना चांगल्या प्रकारची सेवा देऊ शकतो. आपण लोकांचे आर्थिक व्यवहार सगळे गावातली गावात पूर्ण करू शकतो, अशी एक संकल्पना बाहेरच्या राज्यांमधून इथं आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणाला तरी कळली आणि एक पहिली निधी संस्था आपल्या नगर जिल्ह्यामध्ये स्थापन झाली. आणि ती स्थापन झाल्यानंतर एक चांगल्या प्रकारची सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून इतर संस्थांनी देखील या ठिकाणी सहभाग घेतला आणि त्यांनी देखील नव्या संस्था लोकांनी सुरू केल्या. तर आज जवळपास 3 वर्षामध्ये 800च्या प्लस निधी कंपन्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारात ते काम करत आहेत. मित्रांनो, सांगण्याचा मुद्दा असा की गेल्या 3 महिन्यापासून एक मोठी अडचण जी आली आपल्याला, ती अडचण अशी होती की संपूर्ण बाजारपेठा हे बंद होत्या, संपूर्ण मार्केट बंद होतं, व्यवसाय उद्योगधंदे संपूर्ण ठप्प झालेले होते. आता थोड्याफार प्रमाणामध्ये म्हणजे कदाचित काही जिल्ह्यामध्ये अजून चालूही झालं नसेल, परंतु कालपासून बऱ्याच ठिकाणी व्यवसाय उद्योगधंदे चालू झालेले आहेत. मग एखादा व्यवसाय उभा करत असताना ज्यावेळेस आपण सुरुवात करतो आणि सुरुवातीलाच जर अशी मोठी अडचण आली, मी मोठी अडचण यासाठी म्हणतो मित्रांनो की
ज्या ठिकाणून आपल्याला पैसा येणं आहे ते ठिकाणं सगळे बंद होते, म्हणून ही मोठी अडचण आहे। या प्रकारची अगोदर देखील आर्थिक संस्थांना अडचणी आली होती की ज्यावेळेस नोटाबंदी झाली, नोटाबंदी झाल्या त्यावेळेस देखील अशाच प्रकारची अडचण आली होती आणि त्यानंतर ही दुसरी अडचण आर्थिक संस्थांना आलेली आहे। परंतु ज्यावेळेस नोटाबंदी झाली त्यावेळेस निधी कंपन्या ह्या महाराष्ट्रामध्ये नव्हत्या, त्यामुळे त्या अडचणीचा आपल्याला सामना करावा लागला नाही। परंतु ही जी अडचण आपल्याला आलेली आहे ही इतकी मोठी अडचण नाही, ही अडचण आपण सहज पार करू शकतो। फक्त सर्वांना विनंती आहे की तुम्ही पेशन्स ठेवायला पाहिजे, थोडासा संयम दाखवायला पाहिजे आणि हा संयम आणि पेशन्स जर तुम्ही ठेवला तर यानंतरचा काळ हा अतिशय आपल्यासाठी सुलभ आणि सोपा आहे। मला महाराष्ट्रामधून अनेक फोन आले की सर आता लॉकडाऊन झालेला आहे, आपण निधी संस्था चालू ठेवायला पाहिजे की नाही चालू ठेवायला पाहिजे, म्हणजे लॉकडाऊन नंतर जर चालू केली तर चालेल का, किंवा आपण एक सकाळी 2-3 तास चालू जर ठेवली तर चालेल का, असे एक ना अनेक मला फोन आले। मी सर्वांना हेच सांगत होतो की शासनाच्या नियमानुसार जी काही वेळ ठरवून दिलेली आहे त्या वेळेतच सर्वांनी काम करा, कोणीही निधी कंपनी बंद ठेवू नका, कारण लोकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा मेसेज त्या माध्यमातून जातो। त्यामुळं ज्यावेळेस आपली अडचण संपल त्यावेळेस आपल्याला लोक स्वीकारणार नाहीत। त्यामुळं आज तुमची लोकांची अडचण असेल त्या अडचणीमध्ये लोकांना तुम्ही पैसे उपलब्ध करून द्या। मित्रांनो, अडचण मोठी नव्हती, परंतु आपल्याला ज्या ठिकाणून पैसे येणार होते म्हणजे डेली कलेक्शन असेल, आरटी असेल, एफडी असेल, हे सगळे सोर्सेस बंद झाले होते आणि आपल्याला लोकांना पैसे द्यायचे होते। परंतु मला मित्रांनो तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो आणि आनंद देखील होतो की लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्वांनी निधी संस्था ह्या चांगल्या प्रकारे चालवल्या आणि सर्व ठेवीदार असतील, सभासद असतील, सर्वांना पेमेंटला पाठीमागे जाण्याची वेळ येऊ दिली नाही। भले कोणाचं 1 लाख पेमेंट असेल त्याला 50,000 रुपयाची विड्रॉल, कोणाचं 50,000 पेमेंट असेल त्याला 25,000 रुपयाची विड्रॉल, परंतु कोणताही कस्टमर महाराष्ट्रातल्या कोणत्याही निधी संस्थेमधून मोकळ्या हाताने पाठीमागे गेला नाही। या गोष्टीचा मला निश्चित अभिमान आहे आणि आनंद देखील आहे। मित्रांनो, अशा प्रकारची संकट फेस करत असताना आपण ज्यावेळेस लोकांच्या समोर जातो त्यावेळेस लोकांच्या समोर एक अभिमानानं आपण जायला पाहिजे। मी लॉकडाऊनच्या काळामध्ये असेल किंवा आत्ताही असेल बरेचशा जणांचे सत्कार पाहिले की डॉक्टर असतील किंवा नर्सेस असतील, पोलीस असतील किंवा प्रशासन असेल, यांना एक विशिष्ट दर्जा दिला होता की हे आपले सध्या तारणहार आहेत। परंतु मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी मी आणखी सांगू इच्छितो की या लॉकडाऊनच्या काळामध्ये ज्या पतसंस्था असतील, मल्टीस्टेट असतील किंवा ज्या बँका असतील, खाजगी फायनान्स कंपनी असतील, यांनी देखील लोकांना चांगली सेवा दिलेली आहे, लोकांना वेळेवर पैसा उपलब्ध करून दिलेला आहे। त्यामुळं मलाही वाटतं की जर डॉक्टर, नर्स किंवा प्रशासन, पोलीस हे जर कोविड योद्धा असतील तर आपण देखील कोविड योद्धाच आहोत, आपण देखील चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे। मी ज्यावेळेस हे सगळं नियोजन करत होतो त्यावेळेस मी हा देखील विचार केला की हे लॉकडाऊन झाल्यानंतर आपण देखील अशा संस्थांना सन्मानित करूयात की जेणेकरून या लोकांचा उत्साह वाढेल आणि यांनी देखील लॉकडाऊनमध्ये चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे। मित्रांनो, फेसबुक लाईव्ह आल्यानंतर सुरुवातीलाच तुम्ही म्हणाल की अडचणींचं तुम्ही डायरेक्ट पाठ चालू केला। मित्रांनो, अडचणींचा पाठ चालू केला नाही तर तुम्हाला जी काय सध्याची स्थिती आहे ही स्थिती मला तुम्हाला सांगणं गरजेचं होतं। महाराष्ट्रामध्ये निधी संस्थांची काय स्थिती आहे हे सांगणं गरजेचं होतं। तर मी या ठिकाणी ठामपणे आणि अभिमानाने सांगू शकतो की महाराष्ट्रामध्ये 800च्या वर ज्या काही संस्था आहेत त्या सगळ्या संस्था ह्या अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहेत। ज्या काही संस्थांना थोड्याफार अडचणी असतील तर त्या संस्थांनी देखील घाबरून जाण्याचं काही कारण नाही। त्या संस्थांच्या पाठीमागं राज्य फेडरेशन हे भक्कमपणे उभे आहे। कोणतीही अडचण आली, कशाचीही अडचण आली तर तुम्ही कोणत्याही वेळी मला किंवा राज्य फेडरेशन जे काही डायरेक्टर आहेत त्या सर्वांना फोन करू शकता। अडचणी मित्रांनो मोठ्या नसतात। प्रत्येक वेळेस असंही बोललं जातं की ज्या आर्थिक संस्था आहेत त्या अडचणीत येतात, लोकांनी पैसा ठेवायचा कसा, लोकांचा विश्वास उडत चाललाय, ह्या अनेक ना अनेक लोकांचे प्रश्न असतात। मित्रांनो, हे प्रश्न लोक आपल्याला ज्यावेळेस विचारतात त्यावेळेस त्यांची काही चूक नसते, परंतु
त्या अनुषंगाने जर विचार केला तर तितकी चूक आपली नसते. कोणताही व्यवसाय जर चालू केला तर तो व्यवसाय हा बंद पडणं, डबघाईला येणं हे प्रकार चालू असतात. त्यापैकीच या ज्या आर्थिक संस्था आहेत त्यांच्यामध्ये तोच प्रकार होतो. परंतु आपण प्रत्यक्ष पैशाशी व्यवहार करत असताना प्रत्यक्ष पैसे घेणं आणि देणं ह्या दोन गोष्टी असल्या कारणानं आपल्याला तो अतिशय जपून आणि डोळ्यात तेल घालून तो व्यवहार करावा लागतो. त्यामुळं ज्या काही संस्था थोड्याफार अडचणीत असतील ती अडचण तुमची नॉर्मल असेल, म्हणजे जास्त मोठी अडचण नसेल, तुम्ही थोडा संयम ठेवला आणि तुम्ही थोडंसं स्वतःचं मन जर थोडंसं घट्ट केलं तर मला वाटत नाही की ही अडचण अतिशय मोठी आहे. 1-2 महिन्यानंतर त्या अडचणीतून आपण सहज बाहेर निघून जाऊ शकू. या 3 महिन्यामध्ये जे काही आपण अडचणी ही केल्या पाहिल्या तर त्या 3 महिन्यातल्या अडचणी याच्यानंतर ज्यावेळेस आपल्या अडचणी येतील त्यावेळेस त्या अडचणी आपल्याला अतिशय क्षुल्लक वाटतील. त्यामुळं तुम्ही कोणी काळजी करू नका. राज्य फेडरेशन तुमच्या पाठीशी आहे आणि ज्या निधी कंपन्या तुमच्या जिल्ह्यामध्ये आहेत, म्हणजे मी तर या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून असं आवाहन करेल की निधी कंपन्या ज्या जिल्ह्यामध्ये आहेत, काही निधी कंपन्या स्ट्रॉंग असतील, काही निधी कंपन्या कमकुवत असतील, तर मी या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आवाहन करतो की ज्या स्ट्रॉंग निधी कंपन्या असतील त्यांनी ज्या कमकुवत निधी कंपन्या आहेत त्यांना थोडीशी मदत केली तरी काही हरकत नाही. एक 3 वर्षाच्या कालावधीमध्ये, 3 वर्ष यासाठी म्हणतोय मी की आपल्या या संस्थांना 3 वर्ष महाराष्ट्रामध्ये येऊन झालेले आहेत. या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजे जर 800+ जर आपण निधी कंपन्या जर महाराष्ट्रामध्ये पकडल्या, म्हणजे थोड्या वेळ आपण 800 धरू, 800 जरी निधी कंपन्या जर पकडल्या तर साधारणतः एक महाराष्ट्रामध्ये 3-3.5 हजार लोकांना रोजगार देण्याचं काम या निधी कंपन्यांनी केलेलं आहे. आणि हा फेडरेशनकडे जो रेशो आहे जो ठेवींचा, तर तो जवळपास 1500 कोटी रुपयांच्या ठेवी या सर्व महाराष्ट्रातल्या निधी कंपन्यांकडे आहे. म्हणजे एक मोठं काम आपण या ठिकाणी करत आहोत, याचा तुम्ही निश्चित अभिमान बाळगा. कोणतेही काम तुम्ही छोटं करत नाही, ही तुम्हाला गोष्ट एक अभिमानाने मी सांगू शकतो. मित्रांनो, हा झाला निधी संस्थांचा आढावा. निधी संस्थांचं काम कसं चालतंय, कशा प्रकारे निधी संस्था संकटाचा सामना करून यशाकडे पोहोचतायत, ह्या गोष्टी झाल्या. परंतु आजचा जो आपला मूळचा विषय आहे तर तो हा आहे की या लॉकडाऊनच्या नंतर, या कोरोनाच्या नंतर निधी संस्थांना काय काय मोठ्या संधी आहेत. मित्रांनो, एक गोष्ट या ठिकाणी महत्त्वाची आहे की आपण जे काम करतोय हे काम कोणत्याही बँकेपेक्षा आपण कमी करत नाही, कोणत्याही मल्टीस्टेटपेक्षा आपण कमी करत नाही, कोणत्याही पतसंस्थेपेक्षा आपण कमी करत नाही. भले आपले रजिस्ट्रेशनचे डिपार्टमेंट वेगळे असतील, परंतु आपण सर्वजण जे काम करतोय हे काम बँकेच्या लेव्हलनी करतोय, लोकांना सेवा देण्यासाठी हे काम करतोय. मुळात शासनाची संकल्पनाच ही आहे की ह्या ज्या निधी संस्था आहेत याला एक आपण मायक्रो फायनान्सचा दर्जा शासनाने दिलेला आहे. तर याच्या मागं लॉजिकच ते आहे की प्रत्येक गावामधले व्यवहार हे गावामध्ये मिटले पाहिजे. गाव छोटा असू द्या किंवा मोठा असू द्या, त्या गावातले व्यवहार हे त्या गावात मिटले पाहिजे. ज्यांच्याकडे पैसे जास्त झाले ते पैसे त्या निधी कंपनीमध्ये ते ठेवतील, ज्यांना पैशाचा तुटवडा आहे ते पैसे घेऊन जातील. अशी एक ही केंद्र शासनाची संकल्पना आहे आणि ती संकल्पना आपण सर्वजण प्रत्यक्षात उतरवण्याचं काम या ठिकाणावरून करत आहोत. मित्रांनो, आपण आपल्या मूळ विषयाकडे आपण वळूयात. जे आपल्याला लॉकडाऊन नंतर मोठ्या संधी ज्या निर्माण होणार आहेत, अतिशय मोठ्या संधी नाहीत, परंतु जे काय आपण 2 महिने आपला व्यवसाय ठप्प झालेला आहे, बाजारपेठा बंद झाल्या होत्या, त्यामुळे आपल्याकडे जो येणाऱ्या पैशाचा फ्लो होता तो फ्लो बंद होता. परंतु यानंतरच्या कालावधीमध्ये आपण कसं काम केल्यानंतर आपल्याकडे जास्तीत जास्त ठेवी येतील, जास्तीत जास्त पैशाचा ओघ येईल आणि या माध्यमातून आपण कर्ज वाटप करून जास्त नफा कसा कमवू शकतो याबद्दल काही एक थोडंसं विश्लेषण मी या ठिकाणी करणार आहे. हा विश्लेषण करण्याचा माझा फक्त प्रयत्न असेल. प्रत्येकाचं याबाबत मत हे वेगवेगळं असू शकतं, परंतु माझं मत या ठिकाणून मी तुम्हाला मांडणार आहे. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखादी आर्थिक संस्था चालवत असताना सर्वात महत्त्वाचा घटक जो असतो तो म्हणजे ठेवी. आणि ह्या जर ठेवी आपल्याकडे जर चांगल्या प्रमाणात आल्या नाही तर आपण कर्ज वाटप करू शकत नाही. आणि जर आपण कर्ज वाटप चांगल्या पद्धतीने केलं नाही तर आपल्या संस्थेला नफा होणार नाही. म्हणजे आपल्याला पैसे गोळा करावे लागतात, लोकांना वाटावे लागतात आणि जो काही नफा राहील तो संस्थेला नफा म्हणून आपल्याला ठेवावा लागतो. म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती आपल्या संस्थेमध्ये ठेवी येणं. आता
जे 2-3 महिने आपले लॉकडाऊन मध्ये गेले, बऱ्याचशा मी बाकीचे जे मल्टी स्टेट असतील किंवा बँकाचे चेअरमन असतील त्यांच्याबरोबर मी या फेसबुक लाईव्ह येण्याच्या अगोदर चर्चा केली की यानंतर परिस्थिती कशी असेल, ठेवींचं प्रमाण वाढत, ठेवींचं प्रमाण कमी होईल किंवा नेमकं मार्केटमध्ये काय घडत याबाबत मी चर्चा केली. तर मित्रांनो, माझं मत आणि बाकीच्या बरोबर जी चर्चा केली मी त्यांचं मत जवळपास सारखं आलं की लॉकडाऊन नंतर आपला सर्वांचा बिझनेस हा वाढणार आहे, तो कमी होणार नाही. बिझनेस वाढणार आहे म्हणजे तुमच्या ठेवी ज्या आहेत त्या ठेवीचं प्रमाण वाढणार आहे. त्यामुळं कोणी काही घाबरून जाण्याचं कारण नाही किंवा कोणी स्वतःला कमकुवत समजण्याचं कारण नाही. मित्रांनो, हेच मत होतं की आपल्याकडे ठेवीचं प्रमाण हे वाढणार आहे. त्याचं कारण असं नोकरदार असतील किंवा ज्यांना फिक्स इन्कम चालू आहे अशा लोकांचे पैसे हे येणं हे चालूच होतं. त्यामुळं ज्या ठेवी आहेत ह्या ठेवी त्यांना कुठेतरी ठेवणं गरजेचं होतं. त्यानंतर ज्यावेळेस आपण निधीच्या ऑफिस चालू केलं त्यावेळेस ह्या ठेवी सगळ्या येऊन गेल्या आणि त्यामुळंच हा फ्लो वाढलेला असावा असं मला वाटतं. बाकीच्या निधी कंपन्यांबरोबर पण मी बोललो की तुमच्याकडे ठेवींचा प्रमाण कसं आहे किंवा तो फ्लो वाढलाय का. तर बाकीच्याही काही निधी कंपन्या आहेत ज्यांनी चांगलं काम आतापर्यंत केलेलं आहे त्यांच्याकडे देखील ठेवींचं प्रमाण हे अतिशय चांगल्या पद्धतीने वाढलेलं आहे. कस्टमर रिपीट होत आहेत. ज्यांनी लॉकडाऊन मध्ये ठेवी आपल्याकडून घेऊन गेले ते लोक परत लॉकडाऊन झाल्यानंतर देखील ठेवी ठेवण्यासाठी येत आहेत. म्हणजे कस्टमर ज्यावेळेस रिपीट होतो त्यावेळेस आपण योग्य मार्गावर आहोत असा त्याचा अर्थ होतो. बघा बरं.
चेक 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 चेक. हॅलो हॅलो. माईक वरतीच ठेवलं होतं. हॅलो. हॅलो. नाही नाही हॅलो इथं सर बोला सर. हॅलो, येतोय का आवाज? करा तर ना. येतोय का आवाज? येतोय का? कमेंट करा कोणतरी आवाज जर येत असेल तर. ओके. तर आपल्याकडं सर्व संस्थांचा डेटा असणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. जरी आपला तो कस्टमर नसल तो, परंतु तो भविष्यात आपला कस्टमर होऊ शकतो या अपेक्षेने तुमच्याकडे त्या माणसाचा मोबाईल नंबर पाहिजे. त्याला तुमच्या संस्थेच्या ज्या काही महिनाभराच्या स्कीम असतील, ज्या काही रोजच्या स्कीम असतील, ह्या स्कीम जाणं अतिशय गरजेचं असतं. कदाचित आज त्या माणसाकडे पैसा नसेल, परंतु भविष्यात तो माणूस आपल्याकडे पैसा ठेवू शकतो. त्या व्यक्तीला वारंवार तुम्ही मेसेज केल्याच्या नंतर कधीतरी तो व्यक्ती आपल्याकडे पैसे ठेवील, किंवा जरी आपल्याकडे त्यांनी पैसे ठेवले नाही तरी तो आपल्याकडं कर्जाचा तरी कस्टमर होऊ शकतो. म्हणजे प्रत्यक्ष बिझनेस आपल्याला तो मिळवून देऊ शकतो. त्यामुळं ज्यावेळेस आपण ठेवी गोळा करतो किंवा ज्यावेळेस आपण पैसा गोळा करतो, तर त्यावेळेस आपल्याकडे सर्व परिसरातील लोकांचा डेटा असणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. मित्रांनो, दुसरा मुद्दा असा की आपल्याला फक्त ठेवीवर फोकस करून चालत नाही, तर आपल्याला बचत खात्यावर देखील फोकस करावा लागतो. बचत खातं हा पैसे मिळवण्याचा असा प्रकार आहे की त्या ठिकाणावरून सर्वसामान्य लोक त्यांच्या खात्यावरून व्यवहार करतात आणि बचत खात्यावर जास्तीत जास्त पेमेंट ते टाकतात आणि हे पैसे जे आहेत आपल्याला कमी व्याजदराने वापरायला मिळतात. ज्यावेळेस कमी व्याजदराने आपल्याला हे पैसे वापरायला मिळतात, त्यावेळेस आपण जे कर्ज वाटतो ते कर्ज देखील कमी टक्क्याने वाटू शकतो, किंवा रेग्युलर टक्क्याने वाटलं तरी आपला नफा हा चांगल्या प्रकारे वाढतो. त्यामुळं माझी सर्वांना रिक्वेस्ट राहील की सर्वांनी बचत खात्यावर जास्तीत जास्त फोकस करायला पाहिजे. जास्तीत जास्त लोकांचे बचत खाते हे आपल्या निधी कंपनीमध्ये सुरू करायला पाहिजे. त्यानंतर दुसरा भाग आहे की आरडीचं खातं. हा एक प्रत्येक महिन्याला आपल्याला चांगल्या प्रकारचा पैसा उपलब्ध करून देणारा प्रकार आहे की जे लोक एफडी करू शकत नाहीत, जे लोक त्यांचा बिझनेस कमी आहे किंवा त्यांचं महिन्याचं इन्कम कमी आहे, हे लोक आपल्याकडं प्रत्येक महिन्याला एक विशिष्ट रक्कम भरून त्यांची बचत करू शकतात. मित्रांनो, संपूर्ण तुमचं जो स्टाफ आहे तो स्टाफ, संपूर्ण संचालक मंडळ हे सर्वांनी जरी एक 100 खाते आरडीचे जर आणले 1,000 रुपयाचे, तरी कमीत कमी 1,00,000 रुपयाचा फंड हा आपल्या कंपनीमध्ये प्रत्येक महिन्याला येऊ शकतो. फक्त त्याच्यावर थोडंसं काम करावं लागेल तुम्हाला. प्रत्येक माणसाचा नंबर, प्रत्येक माणसाला भेटणं. फक्त 100 खाते आणा. 100 जरी खाते आणले तरी 1,00,000 रुपये तुमच्या अकाउंटला, निधीच्या अकाउंटला प्रत्येक महिन्यामध्ये येणं हे चालू राहील. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तर लहान मुलांचे खातं. आता हा थोडा एक वेगळा प्रकार आहे. लहान मुलांचं खातं घ्यायचं कसं किंवा कोणत्या उद्देशाने घ्यायचं? मित्रांनो, आर्थिक क्षेत्र हे अतिशय सध्याच्या कंडिशनला फास्ट झालेलं आहे. माझं तर असं मत आहे की शाळेमध्ये देखील बँक कशी चालते किंवा पतसंस्था कशी चालते, बचत कशी करायला पाहिजे, हे सगळा जो विषय आहे हा शाळेमध्ये देखील शिकवायला पाहिजे. म्हणजे लहान मुलांना जर बचतीची सवय लहानपणापासून लागली, शाळेपासून लागली, तर खऱ्या अर्थानं ते चांगल्या प्रकारे ते मोठे झाल्यानंतर त्याचे रिटर्न चांगल्या प्रकारे स्वतःसाठी मिळू शकतात. तर तुमच्या आजूबाजूला ज्या काही शाळा आहेत, तुमच्या आजूबाजूला जे काही कॉलेज आहेत, त्या शाळा कॉलेजला भेटून तुम्ही छोटे छोटे आरडीचे खाते लहान मुलांचे तुमच्याकडे ओपन करू शकता. म्हणजे काय होईल की तुमचा जो फ्लो आहे पैशाचा तो हळूहळू वाढत राहील आणि परिसरातली जी मुलं तुमच्या आजूबाजूच्या कॉलेजला येतात किंवा शाळेमध्ये येतात, त्यांना एक बचतीची सवय लागेल. हे तुम्ही त्यांना सांगा. त्यांच्या पालकांबरोबर मीटिंग घ्या की आपल्या मुलांना बचतीची सवय लागली पाहिजे. शिक्षकांना देखील समजून सांगा की आपल्या विद्यार्थ्यांना बचतीची लहानपणापासून सवय लागली पाहिजे. ह्या सवयीच्या माध्यमातून त्यांना मोठेपणी देखील बचतीची सवय त्यांची कंटिन्यू राहील आणि एक चांगला आर्थिक सक्षम माणूस घडण्यास मदत होईल.
अशा प्रकारचं जर त्यांना कन्व्हे जर तुम्ही करू शकत असाल तर हे चांगले खाते तुमच्याकडे 400-500 लोक, म्हणजे जर तुमच्याकडे शाळा आता एखादी जर संस्था असेल तर आजूबाजूला एक 4-5-10 शाळा असतात, 400-500 विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेत असतात. 400-500 खाते जरी तुम्ही शाळेच्या माध्यमातून जर खोलले, एका विद्यार्थ्याला 100-200 रुपये जरी प्रत्येक महिन्याला भरायला लावले तरी एक 50 ते 1 लाखापर्यंतचा निधी प्रत्येक महिन्याला तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतो असं मला वाटतं. यानंतरचा विषय आहे महिला बचत गट. आता महिला बचत गट ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना पूर्वी अतिशय वेगळी होती. परंतु या संकल्पनेला या फायनान्स ज्या कंपन्या आहेत, ज्या प्रायव्हेट कंपन्या आहेत, यांनी पूर्णतः फाटा दिला. ही संकल्पना अशी होती की महिलांची बचत व्हायला पाहिजे, महिला सक्षमीकरणाची जी गरज होती ती गरज या पैशामधून पूर्ण होणार होती, अशा प्रकारे ती संकल्पना होती. परंतु फायनान्स कंपन्यांनी सर्रास महिला बचत गटांना लोन वाटून जी बचतीची संकल्पना आहे ती पाठीमागे टाकली. सर्व महिलांनी फायनान्स कंपन्यांकडून लोन घेऊन बचत करण्याकडे सरळ दुर्लक्ष केलं असं माझं मत आहे. परंतु याच महिलांना बचतीच्या दृष्टिकोनातून जर कन्व्हिन्स केलं, एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या की बचत ही, मी तुम्हाला लहान मुलांसाठी बचत सांगितली किंवा आरडीची जी बचत आहे ती सांगितली, आता बचत गटांची तुम्हाला बचत सांगतोय. बचत ही कधीच शॉर्ट टर्म करायची नसते, ही त्यांना तुम्हाला समजून सांगावं लागेल. बचत ही 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष जर केली तर त्याचे रिटर्न्स हे चांगल्या प्रकारे मिळतात. शॉर्ट टर्म 2 वर्ष 3 वर्ष बचत करून त्याचे रिटर्न्स किंवा त्याचा व्याज जे मिळतं आपल्याला ते व्याज चांगल्या प्रकारे मिळत नाही. हे तुम्हाला त्यांना समजावून सांगावं लागेल, कारण ते त्यांच्या आर्थिक गणितामध्ये इतके सक्षम नसतात, त्यांच्या आर्थिक गणित स्ट्रॉंग नसतात. त्यामुळं तुम्हाला ही जनजागृती त्यांच्यामध्ये करावी लागेल. ते कुटुंब आर्थिक सक्षम कसं होईल, कोणत्या पद्धतीने केलं, कोणती पद्धतीची बचत जर केली तर त्या कुटुंबाला चांगल्या प्रकारचे रिटर्न्स मिळू शकतात, हे तुम्हाला त्यांना समजावून सांगावं लागेल. आणि त्यानंतर त्या महिला बचत गटाची बचत तुम्हाला घ्यावं लागेल. बचत भले छोटी असू द्या, 200 रुपये असू द्या, 500 रुपये असू द्या, परंतु ती जर लॉंग टर्म असेल, 15-20 वर्ष असेल, 10 वर्ष असेल तर त्याच्यामधून त्या खातेदाराला चांगल्या प्रकारचे रिटर्न्स मिळू शकतात. फक्त महिला बचत गटाला कर्ज घेण्यासाठी एवढाच त्यांचा जर वापर होत असेल तर ही अजिबात चांगली गोष्ट नाही. बचत होणं देखील ही काळाची गरज आहे, त्या कुटुंबाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा विषय आहे. पुढचा विषय मित्रांनो, आपल्याला व्यावसायिकांचे देखील बचत गट करता येतील. बचत गट ह्या शब्दातच असा अर्थ आहे की बचतच व्हायला पाहिजे, तिथं कर्जाचा विषय नको. फक्त बचत जर झाली तर त्यांच्या भविष्यासाठी त्यांना ती गरज ते कोणत्याही अडचणीच्या काळी त्यांची गरज निभावून नेऊ शकतात. व्यावसायिक बचत गट जे आहेत इथून तुम्हाला मोठ्या रकमेची आरडी मिळू शकते. प्रत्येक महिन्याला 2-3 हजार रुपये एक व्यावसायिक बचत करू शकतो. अशा पद्धतीने जर व्यावसायिकांकडे जाऊन तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करून 3,000 रुपये जर एका व्यावसायिकाने बचत जर केली तर त्यांना तुम्हाला सांगावं लागेल की बाबा रे, तुला फक्त 100 रुपये रोज बचत करायची, म्हणजे महिन्याचे 300 रुपये होतात. तुझ्या कुटुंबासाठी, तुझ्या फॅमिलीसाठी फक्त 100 रुपये बचत कर तू रोज, आणि आम्हाला तो 3,000 रुपये महिना दे, त्याच्यावर तुला रिटर्न चांगल्या प्रकारचे मिळतील. तर अशा प्रकारचे 10 व्यावसायिक बचत गट जरी तुम्ही केले तर 100 लोक होतात, म्हणजे 10-10चे गट जर केले तर या माध्यमातून देखील 2-3 हजार रुपये जरी तुम्ही ते बचत घेतली तर एक साधारणतः 2 ते 3 लाख रुपयाचा रेव्हेन्यू परत तुम्हाला तुमच्या संस्थेमध्ये या व्यावसायिक बचत गटाच्या माध्यमातून आणता येईल. त्यानंतर पुढचा मुद्दा याच्यामध्ये आहे की शेतकरी बचत गट. मित्रांनो, आजही लक्षात घ्या तुम्ही की शेतकरी हा बचत करण्यासाठी हा अतिशय पाठीमागा आहे आणि आपली जबाबदारी यामध्ये भरपूर आहे. आपली जबाबदारी मोठी आहे की आपण शेतकऱ्यांना त्यांच्या घरी जाऊन बचतीचं महत्त्व सांगितलं पाहिजे. शेतकरी हा कायम अडचणीत असण्यापाठीमागचे कारण हेच आहे की तो कधी बचत करत नाही, पैशाचं मॅनेजमेंट तो कधी करत नाही, पैसा कसा वापरायचा, कोणत्या पद्धतीने वापरायचा, ह्या छोट्या छोट्या टिप्स तुम्ही थोडंसं अभ्यास करून जर त्यांना सांगितल्या की या पद्धतीने केलं तर पैसा जास्त राहतो, या पद्धतीने केलं तर पैशाचं प्रमाण हे कमी होतं, ह्या पद्धती देखील तुम्ही त्यांना छोट्या छोट्या पद्धतीने समजून सांगितलं तर अतिशय चांगलं काम होईल आणि त्यांचंही आर्थिक सक्षमीकरणाकडे त्यांची वाटचाल होईल. मित्रांनो, एका गावामध्ये साधारणतः छोटं जरी गाव असलं तरी 150-200 शेतकरी असतात.
एक 5-6 गावं आपल्या परिसरातली जर आपण जर घेतले, 10-10 लोकांचा जर शेतकऱ्यांचा गट तयार केला, तर एक 100-200 शेतकरी जर अशा गटामध्ये तयार केले तर एक साधारणतः 1000 रुपये त्यांच्याकडून घ्या, तुम्ही 500 रुपये घ्या, परंतु त्यांना एक बचतीची सवय लागल, कुठेतरी आपला पैसा बचत होतोय, सेव्ह होतोय, याचं एक समाधान त्यांच्या डोळ्यावर असेल. तर अशा पद्धतीने देखील आपल्याकडं 1 ते 2 लाख रुपयाचा निधी हा आपल्या कंपनीमध्ये येऊ शकतो. त्यानंतर पैसे आणण्याचं आणखीन एक स्ट्रॉंग साधन जे आपण सर्वजण वापरत आहात, प्रत्येक संस्थेमध्ये ते आहे. तर हे मोठं साधन म्हणजे डेली कलेक्शन. सर्वांकडे डेली कलेक्शन आहे. सर्वजण रोज जो काही व्यावसायिक रोजचा बिझनेस करतो त्याच्यातून 100, 200, 500, 1000 रुपये आपल्या संस्थेमध्ये आणून भरतो. तर हा एक चांगला प्रकार आपल्याला निधी वाढवण्यासाठी उपयोगाचा आहे. बऱ्याच जणांचं असं मत आहे की आपल्याला डेली कलेक्शन घेता येत नाही. मित्रांनो, मी या ठिकाणी अतिशय अभ्यासपूर्ण तुम्हाला सांगू शकतो की डेली कलेक्शन आपल्याला घेता येतं. कोणी तुम्हाला काही सांगितलं, निधी संस्थांना डेली कलेक्शन घेण्याचा अधिकार नाही, निधी संस्था डेली कलेक्शन घेऊ शकत नाही, परंतु आपण डेली कलेक्शन घेऊ शकतो. त्या कोणत्या पद्धतीने घेऊ शकतो थोडंसं आतमध्ये मी जाणार नाही, परंतु बाकीच्या ज्या संस्था आहेत, पतसंस्था असतील, मल्टीस्टेट असतील, यांच्याकडे पिग्मी नावाचा एक स्वतंत्र प्रकार आहे. परंतु आपल्याकडे तसा पिग्मी नावाचा स्वतंत्र प्रकार करण्याची गरज नाही. आपण सेव्हिंगवर देखील ते पिग्मीचे पैसे घेऊ शकतो आणि त्यांना 3 महिन्यांनी 2 महिने ज्या काही तुम्ही टर्म ठरवताल त्या टर्मनुसार त्यांना आपण परत पेमेंट देऊ शकतो. आता डेली कलेक्शनच्या विषयामध्ये आता पैसे कसे कोणत्या पद्धतीने आणता येतील या मुद्द्यावर जर आपण बोलत असताना, डेली कलेक्शनमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग असा आहे की कर्ज वाटप. आता कर्जाचा मुद्दा हा मध्येच येतोय, परंतु हा मुद्दा कंप्लीट करून आपण पुढे जाऊ. डेली कलेक्शन करत असताना कस्टमर अगोदर आपल्याला पहिला प्रश्न विचारतो, कर्ज मिळेल का? जर कर्ज मिळत असेल तर 1.5-2 महिन्यात तुमच्याकडे मी कलेक्शन करतो, त्यानंतर तुम्ही मला कर्ज जर देत असाल तर मी तुमच्याकडे कलेक्शन करतो. आणि बाकीच्या संस्था अशा प्रकारचं कर्ज देतात, म्हणून आपल्याकडे डेली कलेक्शनचं प्रमाण हे कमी होतं. परंतु मित्रांनो, तुम्हाला सांगू शकतो मी की आपण त्यांना देखील कर्ज देऊ शकतो. 50,000, 1 लाखापर्यंत आपण त्यांना कर्ज दिलं तरी काही हरकत नाही. परंतु या ठिकाणी दुसरा एक मुद्दा आपल्या समोर येतो की आपण फक्त मॉर्गेज लोन वाटू शकतो. मॉर्गेज शिवाय आपल्याला लोन वाटता येत नाही, अशा प्रकारचे आपले नियम आहेत. परंतु काही गोष्टी अशा आहेत की त्या गोष्टी जर फॉलो केल्या, म्हणजे विम्यासारखी गोष्ट असेल तर ती गोष्ट जर फॉलो केली तर आपण त्यांना 2 ते 3 महिन्यासाठी कर्ज देऊ शकतो, त्यांचा विमा उतरून घेऊ शकतो. अशा प्रकारच्या तरतुदी देखील आपल्या बायलॉमध्ये आहेत. त्यामुळं असं कोणी समजायचं नाही की आपण त्यांना कर्ज देऊ शकत नाही, त्यामुळं मग आपल्याकडं खात्याचं प्रमाण कमी होईल. आपल्या सीएम बरोबर तुम्ही बोलून घ्या, सीए बरोबर चर्चा करा की कोणत्या पद्धतीमध्ये ते कर्ज बसवता येईल. त्या पद्धतीने तुम्हाला 50,000, 1 लाखापर्यंत कर्ज देता येईल. तुम्हाला एक आणखी गोष्ट या ठिकाणी मी सांगू इच्छितो की जास्तीत जास्त कर्ज देण्याच्या भानगडीत पडू नका. विदाऊट मॉर्गेजमध्ये 50,000, 1 लाखापर्यंत ठीक आहे. जास्त मोठी रिस्क आपण या ठिकाणी पिग्मी लोनवर घेऊ शकत नाही. त्यामुळं जेवढं कमी तुम्हाला देता येईल त्याची पत पाहून किंवा पहिलं कर्ज फेडल्यानंतर थोडंसं वाढवून अशा काही तुम्हाला जर पद्धती राबवता आल्या तर त्या राबवून तुम्ही त्या पद्धतीने डेली कलेक्शनच्या व्यावसायिकांना कर्ज स्वरूपात लोन देऊ शकता. आता अशा प्रकारचे जर तुम्ही काही ऑप्शन वापरले, म्हणजे बचत गट असतील, व्यावसायिकांचे गट असतील किंवा शेतकऱ्याचे गट असतील, डेली कलेक्शन असेल, ठेवी असतील, या अशा प्रकारचे जर काही तुम्ही जर प्रकार वापरले तर मला वाटत नाही की साधारणतः 1-2-3 महिन्यानंतर 10-15 लाखाच्या खाली तुमच्या संस्थेमध्ये फंड जमा व्हायला वेळ लागेल म्हणून. आता याच्यामध्ये ठेवी नावाचा जो प्रकार आहे तर हा प्रकार सहजासहजी मिळत नाही आपल्याला. कारण लोक विचार करतात की संस्था 2-3 वर्षापूर्वी नवीन आहे, या संस्थेला आणखी डेव्हलप होण्यासाठी वेळ लागेल. तर माझी सर्वांना विनंती असेल की प्रत्येक कस्टमरकडे किंवा जो ठेवीदार कस्टमर आहे त्यांनी ठेवी नाही दिली तरी चालत, त्याचा आरडीचा अकाउंट घ्या. त्याने आरडी नाही दिली तरी चालत, त्याचं सेव्हिंग अकाउंट ओपन करून घ्या. परंतु त्या कस्टमरला सोडू नका, काहीतरी तुमच्याकडे त्याचं घ्या. म्हणजे त्याच्याकडे पैसे नसतील तर तो आरडी करेल, आरडीचं जर त्याला शक्य नसेल तर तो बचत खातं खोलेल, तुमच्याकडे तो डेली व्यवहार करेल आणि बचत खात्यावर त्याचे जर कायमस्वरूपी पैसे राहिले 4-5 हजार जर अशा प्रकारे जर त्याच्या खात्यावर जर पैसे राहिले तर हे पैसे आपल्याला कमी व्याजदराने वापरायला मिळतात आणि त्याचा कर्जामध्ये अतिशय आपल्याला मोठा फायदा होतो. ठेवीमध्ये हा अतिशय चांगला प्रकार आहे.
त्यामुळे प्रत्येक जणाकडून पैशाची अपेक्षा करत असताना तो आपल्याला 1 लाखाची 2 लाखाची ठेव देईल याची अपेक्षा करू नका. कदाचित समोरचा माणूस आपण जास्त आपल्याला डेव्हलप कधी होतो याची वाट पाहत असेल, त्यानंतर तो आपल्याकडे आपोआप ठेवणारच आहे. फक्त ह्या दरम्यानच्या काळामध्ये जे आपले चांगले कस्टमर आहेत, या चांगल्या कस्टमरला तुमचे फेसबुक, व्हॉट्सअप किंवा टेक्स्ट मेसेज हे मेसेज सारखे गेले पाहिजे. तो कस्टमर कधीही आपल्याकडे कर्जदाराच्या रूपाने येईल, ठेवीदाराच्या रूपाने येईल किंवा खातं खोलण्याच्या रूपाने येईल, परंतु तो कस्टमर आपल्याकडे येईल. फक्त त्याच्या संपर्कात तुम्ही कायमस्वरूपी राहणं हे अतिशय गरजेचं असतं असं मला वाटतं. यामध्ये आणखी एक पुढचा मुद्दा, आता हा मुद्दा क्लिअर झाला. याच्यामध्ये तुम्हाला 15 ते 10 लाखापर्यंत प्रत्येक महिन्याला तुमच्या संस्थेमध्ये पैसा येऊ शकतो असे काही तुम्हाला पॉईंट सांगितले. आता या ठिकाणी हे विस्तृत स्वरूपात मला सांगता येणे शक्य नाही, याच्यामध्ये बऱ्याचशा काही बारीक सारीक गोष्टी आहेत. आता मी तुम्हाला जरी सांगितलं की व्यावसायिकाचा बचत गट करा, पण त्यांच्यापर्यंत पोहोचायचं कसं, त्यांना सांगायचं काय, ह्या सगळ्या गोष्टीवर आपण वेगळ्या सेमिनारमध्ये बोलू शकतो. परंतु त्या जर सर्व गोष्टी जर आपण फॉलो केल्या तर मला वाटत नाही की 10 ते 15 लाख रुपये या महिन्याला तुमच्या कंपनीमध्ये येणं हे अवघड आहे. म्हणून 10 ते 15 लाख रुपये काही संस्थाच्या दृष्टिकोनातून रक्कम ही छोटीही असणार आहे, परंतु मी तर असं समजतो की साधारणतः आपल्याला 2 ते 3 वर्ष झालेत, म्हणजे संपूर्ण संस्था ह्या अजूनही लहान आहेत, इतक्या मोठ्या झालेल्या नाहीत. त्यामुळे इतक्या फंडमध्ये देखील आपलं चांगल्या प्रकारे भागू शकतं, चांगल्या प्रकारचा नफा आपल्याला या ठिकाणी राहू शकतो. त्यामुळे या सर्व जर गोष्टी आपण व्यवस्थित पद्धतीने फॉलो केल्या तर अशा प्रकारे आपल्याला संस्थेमध्ये फंड आणता येईल. आता मित्रांनो, हा आलेला जो फंड आहे, हा आलेला फंड तुम्हाला मॅनेज पण करता आला पाहिजे. फक्त पैसा येऊन चालत नाही, तो पैसा जर मॅनेज झाला नाही तर त्याचा काही उपयोग होत नाही. नको त्या ठिकाणी पैसे जातात आणि आपण तोट्यात जातो, आपली संस्था अडचणीत यायला वेळ लागत नाही. हा फंड तुम्हाला चांगल्या पद्धतीने मॅनेज करता आला पाहिजे, तर त्या आलेल्या पैशाचा उपयोग होतो, नाही तर तो उपयोग होत नाही. याच्यामध्ये जो काय तुमच्याकडे फंड येईल तर तो फंड तुम्हाला 30% लिक्विड फंड म्हणून ठेवायचा आहे. म्हणजे कोणतरी एखाद्या बँकेमध्ये एफडी करायची आहे किंवा तुमच्या तिजोरीमध्ये तो पैसा ठेवायचा की अडीअडचणीला तो पैसा तुम्हाला कामा येऊ शकतो. जर अचानक एफडीचा किंवा विड्रॉलचा जर फ्लो वाढला तर हा 30% फंड तुम्हाला त्या ठिकाणी वापरता येतो. मित्रांनो, एक रेशो मी अशा पद्धतीने काढलेला आहे की आता सध्याच्या कंडिशनला ज्या पतसंस्था डबघाईला येतात किंवा ज्या संस्था बंद पडतात, ह्या बंद का पडतात, जे काही फंड मॅनेजमेंटचे जे रेशो असतात, हे रेशो कधी कधी काही संचालक मंडळाकडून पाळले जात नाही. त्यामुळं कदाचित अशी परिस्थिती येत असावी असं माझं मत आहे. मित्रांनो, एक उदाहरण तुम्हाला या ठिकाणी सांगतो. एकदम तुम्हाला ज्यावेळेस पैशाच्या विड्रॉलचा फ्लो वाढतो, ज्यावेळेस तुम्हाला पैसे देणं अशक्य होतं की आपल्याकडे एवढा पैसा, आता लॉकडाऊनच्या काळामध्ये फक्त आपल्याला देणंच होतं, म्हणजे नवीन कर्जाची वसुली नव्हती, कोणी हप्ते भरत नव्हतं किंवा नवीन कोणी आरडी करत नव्हतं. म्हणजे येण्याची जी बाजू होती ती आपली पूर्ण बंद होती, फक्त जाण्याची बाजू चालू होती. मग ही जाण्याची बाजू जी चालू होती, म्हणजे संस्था तुमची कशामुळं लॉकडाऊनच्या काळामध्ये दम धरू शकली, जे तुमच्याकडे 30% लिक्विड फंड आहे, हा लिक्विड फंड तुम्हाला वापरता आला. आणि ज्या लोकांकडं, ज्या निधीकडं हा लिक्विड फंड नव्हता, त्या निधी संस्थांना खऱ्या अर्थाने अडचण आली. त्यामुळे हा जो लिक्विड फंड आहे हा अतिशय महत्वाचा आहे. आता जो फंड मॅनेजमेंटचा जो पुढचा भाग आहे तो असा आहे की जर तुमच्याकडे 100 रुपये असतील तर तुम्ही जो 30% म्हणजे 30 रुपये तुम्ही लिक्विड फंड ठेवता आणि पुढचं जे आहे म्हणजे 70% म्हणजे 70 रुपये जे तुमच्याकडे राहतात, हे 70 रुपयामधून तुम्ही कर्ज वाटप करता. तर मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी मी सांगू इच्छितो की जे तुम्ही कर्ज वाटप करता, हे कर्ज वाटप 100% मॉर्गेज लोन देऊ नका. मॉर्गेज लोन म्हणजे फक्त जमीन तारण कर्ज देऊ नका किंवा फक्त पिगमी वाटू नका. याच्यामध्ये 2-3 टप्पे जर तुम्ही ठेवले तर आपलं अडचणीत येण्याचं प्रमाण हे अतिशय कमी होईल. जर तुमच्याकडे 70 रुपये आहे तर त्या 70 रुपयामधलं 40% हे तुम्ही गोल्ड लोन वाटलं पाहिजे. गोल्ड लोन हा प्रकार अतिशय सिक्युअर प्रकार आहे, कारण जर तुमच्याकडे सोनं जर तुमच्या ताब्यात असेल तर तुम्हाला जवळपास तुमच्याकडे ती लिक्विड कॅशच असते, तुम्ही ते सोनं कुठेही गहाण ठेवून परत कॅश अवेलेबल करू शकता. त्यामुळं 40% तुमचं हे गोल्ड लोन असायला पाहिजे आणि उरलेले जे 30% आहे, या 30%मध्ये तुम्ही मग पिग्मी लोन वाटू शकता, मॉर्गेज लोन वाटू शकता. आणि ज्यावेळेस तुम्हाला अडचण येईल
म्हणजे तुमचा जर विड्रॉलचा जर फ्लो वाढलेला असेल तर एक गोष्ट लक्षात घ्या की 100 रुपये तुमच्याकडे आहेत, 30 रुपये तुमच्या तिजोरीत पडून आहेत, 40% तुमच्याकडे सोनं आहे, म्हणजे 40 आणि 30 जवळपास 70% फंड तुमच्याकडे अवेलेबल आहे. त्यामुळं मला वाटत नाही की कोणतीही संस्था जर अशा प्रकारचं जर वाटप केलं तर अडचणीत येऊ शकेल. त्यामुळं फंड मॅनेजमेंट हा जो भाग आहे तर ह्या पद्धतीने जर केला तर अडचणींचं प्रमाण निश्चित प्रकारे कमी होण्यास मदत होईल. त्यानंतर फंड मॅनेजमेंट करत असताना त्या संस्थेच्या चेअरमनला रोजचे व्यवहार हे माहीत असायला पाहिजे. आता जर तुमच्या शाखा असतील काही इतर ठिकाणी तर त्या शाखेमधले व्यवहार तुमच्याकडे रोज संध्याकाळी त्याचं कॅल्क्युलेशन यायला पाहिजे. रोज सकाळी तुम्ही कोणत्या शाखेला किती फंड कमी आहे, किती जास्त आहे, हे सगळं नियोजन तुम्ही करायला पाहिजे. कदाचित जास्त शाखा आता सध्याच्या कंडिशनला कोणाच्या नसतील, एक 4-5 निधी संस्था जर सोडल्या तर. परंतु चेअरमन या नात्याने आपली जबाबदारी ही आहे की रोज सकाळी आपल्या संस्थेचा कारभार पाहणं, नित्य नेमाने तो पाहिलंच पाहिजे. आपल्याला कोणते व्यवहार होतात, कोणाला कर्ज वाटायचंय, काय अडचणी येतात, कर्मचाऱ्यांच्या काय अडचणी आहेत, हे रोज तुम्ही हे पाहिलंच पाहिजे. मी तर म्हणन जर तुम्ही पूर्ण वेळ याच्यासाठी देत असाल तर याच्यासारखं चांगलं क्षेत्र कोणतं नाही. तुम्हाला त्या क्षेत्राची माहिती चांगल्या प्रकारे होईल, खाचाखोचा चांगल्या प्रकारे समजतील आणि एक चांगली आर्थिक संस्था निर्माण करण्याचं काम तुमच्या मार्फत या ठिकाणी होऊ शकतं. मित्रांनो, हे सगळं चालवत असताना, फंड मॅनेजमेंट करत असताना सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट ही आहे की आपल्याला नियम पायदळी तुडवून चालणार नाही. सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती की आपल्याला MCA जे काही नियम घालून दिलेले आहेत हे कोणताही नियम तुम्ही पायाखाली तुडू नका. प्रत्येक चेअरमनने एक गोष्ट कायम मनात ठेवली पाहिजे की आपल्याला नियमाच्या बाहेर जाऊन काम करायचं नाही. भले 2 पैसे तुम्हाला कमी मिळू द्या, 2 वर्ष तुमची संस्था उशिरा डेव्हलप होऊ द्या, परंतु नियम कधीही तोडू नका, नियमामध्येच काम करा. कारण कधी कधी असं होतं की जास्त पैशाच्या हव्यासापायी किंवा जास्त नफ्याच्या हव्यासापायी अशा प्रकार घडू शकतात. मग ठेवीला व्याजदर वाढवून देणं किंवा कर्जाला जास्त व्याजदर घेऊन पैसे कमवणं किंवा त्याच्यामध्ये आता मध्यंतरी काही निधी संस्थांची जाहिराती आल्या होत्या की निधीमध्ये त्यांनी MLM सिस्टीम चालू केली होती. ही अतिशय चुकीची गोष्ट आहे आणि जे MLM ची सिस्टीम चालू करतात त्या मित्रांना देखील माझी विनंती आहे की अशी कोणतीही प्रकार करू नका. ज्यावेळेस तुमची संस्था अडचणीत येईल त्यावेळेस तुमची फक्त प्रत्यक्षरित्या अडचणीत येणार आहे, परंतु याचा अप्रत्यक्ष तोटा देखील आम्हाला होणार आहे. त्यामुळे सर्वांनी जपून काम करायला पाहिजे. नियम कोणत्याही पद्धतीने पायदळी न तुडवता चांगल्या पद्धतीने काम केलं तर आपण सर्वजण एकमेकाच्या साहाय्याने वर जाऊ शकू असा मला या ठिकाणी विश्वास आहे. मित्रांनो, आज आपल्याला साधारणतः 2.5-3 वर्ष निधी संस्था चालवून होत आहेत. काहीला 3 झाले असतील, काहीला 2.5 झाले असतील, काही 6 महिन्याचे असतील, काही आत्ताच ओपन केले असतील. परंतु 3 ते 4 वर्ष कुणीही नफ्याची अपेक्षा करू नका. सर्वांना 3-4 वर्ष तुम्ही सर्वांनी व्यवस्थित काम केलं, प्रामाणिकपणे काम केलं, तुमच्या काउंटरवर येणारा प्रत्येक कस्टमर, प्रत्येक सभासद हा जर पैसे मागायला आला तो जर मोकळ्या हाताने जर पाठीमागे गेला नाही तर मला वाटत नाही की तुम्हाला 3-4 वर्षानंतर अतिशय चांगले दिवस येतील. चांगल्या पद्धतीने तुम्ही काम करू शकता. फक्त तुम्हाला पेशन्स आणि संयम ठेवणं हे अतिशय गरजेची गोष्ट आहे. आणखी एक या मॅनेजमेंटमध्येच एक आणखी मुद्दा असा आहे जो मुद्दा बरेचसे संस्था चालक आजही फॉलो करत नाहीत की संस्था चालवत असताना तुम्हाला इतर संस्थांची देखील तुम्हाला माहिती ठेवणं हे अतिशय गरजेची गोष्ट आहे. ज्या संस्था चांगल्या प्रकारे चालत आहेत, मग ती मल्टीस्टेट असू द्या, नागरी सहकारी असू द्या, बँका असू द्या, कोणतीही असू द्या. मित्रांनो, आपले जरी परवानगीचे डिपार्टमेंट वेगळे असले तरी पतसंस्था असेल, मल्टीस्टेट असेल, निधी असेल, आपण जवळपास 90% कारभार हा सर्वजण सारखेच करत आहोत. याच्यामध्ये कोणताही बदल नाही. त्यामुळं एखादी मल्टीस्टेट चांगल्या प्रकारे काम करत असेल तर त्या मल्टीस्टेटच्या चेअरमनला जाऊन भेटा. तुम्ही कशा पद्धतीने काम करता, कशा पद्धतीने संस्था डेव्हलप केली हे त्यांना विचारा. फक्त आपलं अज्ञान हे कधीही झाकून ठेवू नका. प्रश्न त्यांना विचारत राहा. त्याच्यामधून आपल्याला हे निधी संस्था ह्या सक्षम करायच्या असेल, एखादी बँक असेल किंवा एखाद्या बँकेचा रिटायर मॅनेजर असेल, या लोकांना प्रश्न विचारा. कशा पद्धतीने संस्था चालवल्या पाहिजेत, काय काय अडचणी येतात, हे सर्व त्यांना विचारणं हे अतिशय गरजेचं आहे. मी तर याच्याही पुढे जाऊन असं तुम्हाला या ठिकाणी सांगेल की ज्या
आर्थिक संस्था म्हणजे निधी तर आता अजून काही बंद पडली नाही, कोणती माझ्या कानावर नाही आलं. मल्टीस्टेट असेल किंवा सहकारी बँक असेल किंवा नागरी सहकारी पतसंस्था असेल, ज्या बंद पडल्या आहेत या चेअरमनला तुम्ही एकदा जाऊन भेटा. कारण या माणसाकडून तुम्हाला जे ज्ञान मिळणार आहे, जे नॉलेज मिळणार आहे, अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की बंद का पडली याचे कारण तुम्हाला सापडणार आहेत आणि तुम्हाला तुमच्या निधी कंपनीमध्ये त्यानुसार बदल करावे लागणार आहेत. आणखीन एक तुम्हाला गोष्ट या माध्यमातून सांगतो की पुस्तक आहे बँकेतील चमत्कारिक घोटाळे. हे पुस्तक देखील तुम्ही एकदा वाचायला पाहिजे. मित्रांनो, हे का वाचायचं? तुमच्या मनात निगेटिव्हिटी यावी म्हणून नाही किंवा असे काही मोठाले प्रकार घडतात आणि तुम्ही खचून जावे म्हणून नाही, परंतु अशा प्रकारच्या अडचणी आपल्याला भविष्यात येऊ शकतात. अशा प्रकारच्या घोटाळे देखील प्रत्येक संस्थेमध्ये किंवा बँकांमध्ये घडू शकतात. या गोष्टीची आपल्याला जाणीव असावी, या गोष्टीची आपल्याला कल्पना असावी, म्हणून आपल्याला अशा प्रकारचे पुस्तक किंवा ज्या बंद पडलेल्या ज्या संस्था आहेत या बंद पडलेल्या संस्थांच्या चेअरमनला, त्यांच्या मॅनेजमेंटला भेटणं हे अतिशय गरजेचं असतं. मित्रांनो, अडचणी ह्या सर्वांना येतात, परंतु एखाद्या गोष्टीची अडचण आपल्याला येत असताना त्या अडचणीची आपल्याला कल्पना असणं हा भाग वेगळा आणि अचानक एखादी अडचण अंगावर येणं ह्या दोन गोष्टी पूर्णतः वेगळ्या आहेत. एखादी अडचण येताना त्या जर गोष्टीची कल्पना आपल्याला अगोदरपासून असेल तर आपल्याला ती अडचण अतिशय सोपी वाटते आणि जर एखादी अडचण अचानक आपल्या अंगावर जर आली तर आपल्याला ती अडचण अतिशय मोठी वाटते. कधी कधी माणूस अशा प्रकारच्या अडचणीत घाबरून जाऊन वेगळे निर्णय देखील घेतो. त्यामुळं माझी विनंती आहे की ज्या बंद पडलेल्या संस्था आहेत तर त्या बंद पडलेल्या संस्थांना भेटी द्या. बँकेतील चमत्कारिक घोटाळे नावाचं हे पुस्तक आहे, हे पुस्तक देखील सर्वांनी वाचायला हवं असं माझं मत आहे. आणि ही चेअरमनची जबाबदारी आहे, मॅनेजमेंटची जबाबदारी आहे. चेअरमनने फिरायला पाहिजे, अशा प्रकारची पुस्तकं वाचायला पाहिजे, वेगवेगळ्या चेअरमनला भेटी द्यायला पाहिजे, चांगल्या लोकांना भेटायला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. कारण मित्रांनो, हा जो आपण व्यवसाय करतोय निधीचा, हा व्यवसाय व्यक्ती केंद्रित व्यवसाय आहे. म्हणजे व्यक्ती केंद्रित या अनुषंगाने की साधं उदाहरण घ्या की एखाद्या व्यक्तीला ठेव ठेवायची तर तो पहिला प्रश्न आपल्याला हा विचारतो की त्याचे चेअरमन कोण आहे, कोण त्या संस्थेचं मॅनेजमेंट कोण पाहतंय, हे प्रश्न आपल्याला समोरचा ठेवीदार किंवा खातेदार विचारतो. त्यामुळं चेअरमन ह्या पदाची भूमिका, चेअरमन या व्यक्तीची भूमिका ही अतिशय महत्त्वाची आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीवर तुम्हाला अतिशय बारीक लक्ष ठेवावं लागतं. आपण पैशाचा व्यवहार करतोय, आपल्या स्वतःच्या पैशाचा करत नाही, लोकांच्या पैशाचा व्यवहार करतोय. त्यामुळं प्रत्येक गोष्टीवर तुमचं चेअरमन म्हणून अतिशय बारीक लक्ष असायला पाहिजे. तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी सांगतो की एखादा शेतकरी ज्यावेळी डाळिंबाचं पीक घेतो, डाळिंबाच्या पिकाचा जो शेतकरी असतो त्या शेतकऱ्याला त्या डाळिंबाकडे अतिशय लक्ष द्यावं लागतं. म्हणजे जर एखाद्या रात्री एखाद्या माशीने जर त्या डाळिंबावर जर हल्ला केला किंवा डाळिंबावर जर अटॅक केला तर दुसऱ्या दिवशी त्यांना तो फवारा मारावा लागतो. म्हणजे इतकी फास्ट त्यांना निर्णय घ्यावा लागतो. म्हणजे जर एखादी गोष्ट तुम्हाला जर बदल करावीशी वाटली की नाही, ह्या वेळेने जर गेलं तर आपण चुकू शकतो, ह्या वेळेने गेलं तर बरोबर जाऊ शकतो, तर ते त्याच वेळेस तुम्ही इम्प्रूव्हमेंट करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला पूर्ण 100% 24 तास तुमच्या डोक्यात निधी डेव्हलप कशी करायची हा एवढाच तुमच्या मनामध्ये विचार असला पाहिजे. आणि चेअरमन म्हणून तुम्ही बाहेर ज्यावेळेस वावरता तर त्यावेळेस देखील तुम्ही अतिशय सावधानगिरीने किंवा अतिशय जबाबदारीने देखील वागलं पाहिजे. तुम्ही वेगवेगळ्या लोकांच्या भेटी घेतल्या पाहिजे. मागाशी मी सांगितलं तुम्हाला की जे पतसंस्थांचे चेअरमन असतील, मल्टीस्टेटचे चेअरमन असतील, जे सक्सेस झालेले आहेत, ज्यांनी 15-20 वर्ष सहकार्यामध्ये काम केलेलं आहे, अशा लोकांना भेटा. किंवा तुमचा उत्साह तुम्ही स्वतः वाढवण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रात जे व्यावसायिक काम करतात ह्या व्यावसायिकांना देखील भेटणं गरजेचं आहे. त्यांच्याकडून तुम्हाला काही व्यावसायिक गोष्टी कळतात किंवा व्यावसायिक काही मुद्दे असतात ते देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळू शकतात. त्यामुळं तुमचं हे आजूबाजूला देखील चारी बाजूला लक्ष असायला पाहिजे. वेगवेगळ्या लोकांना तुम्ही कायम भेटलं पाहिजे. अशा प्रकारे जर तुम्ही पूर्ण जबाबदारीने चांगल्या प्रकारे जर तुम्ही काम केलं किंवा तुमचं व्यक्तिमत्व स्वतःला डेव्हलप करून जर तुम्ही घेतलं. मी कालच एक फेसबुकला वाक्य टाकलं होतं की प्रत्येक माणसाला, प्रत्येक व्यावसायिकाला स्वतःबरोबर एक मीटिंग घ्यायला आली पाहिजे. आणि ही अतिशय गरजेची गोष्ट आहे. स्वतःबरोबर मीटिंग घ्यायची म्हणजे काय करायचं,
आपल्या व्यवसायाचं, आपलं स्वतःचं आपणच ऑब्झर्वेशन करायचं, आपणच आपल्याला सल्ला द्यायचा, आपणच त्यातून काहीतरी वेगळे मुद्दे काढायचे आणि आपणच त्याच्यावर इम्प्रूव्हमेंट करायची, आपणच स्वतः डेव्हलप व्हायचं. ही मीटिंग जर तुम्हाला रोज स्वतःबरोबर 1 तास घेता आली तर ही एक अतिशय चांगल्या प्रकारची गोष्ट आहे असं मला वाटतं. बऱ्यापैकी मुद्दे या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून कव्हर झालेले आहेत. सगळे काही मुद्दे राहिले असतील तर ते आपण आपले ज्यावेळेस ट्रेनिंगचे कार्यक्रम असतात त्या ट्रेनिंगच्या कार्यक्रमामध्ये आपण कव्हर करू. कारण प्रत्येक गोष्ट अशी 1 तासामध्ये सांगता येणं शक्य होत नाही. कारण आपल्याला प्रत्येक गोष्टीवर विचार करावा लागतो, प्रत्येक गोष्टीतले बारकावे काढावे लागतात. तुम्हाला जे आता पैसे आणण्याचे जे मुद्दे आहेत हे मुद्दे मी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने सांगितले. ज्या पद्धतीने जर तुम्ही फंड मॅनेजमेंट इकडे करू शकत असाल तर तुम्ही 10-12 लाख रुपये प्रत्येक महिन्याला वाटून तुमच्या संस्थेचा 50-60 हजार रुपयापर्यंत प्रत्येक महिन्याला तुम्हाला इन्कम मिळेल. भविष्यात तो 2-3 महिन्यातच, भविष्यात तोही नाही 1 लाखापर्यंत तुम्ही इन्कम मिळवू शकता. परंतु आता हा मिळवायचा कसा, कोणत्या पद्धतीने फंड वाटायचा, कोणत्या पद्धतीने तो परत रिटर्न घ्यायचा, ही गोष्ट मी ह्या सेशनमध्ये सांगू शकत नाही. कारण तितका वेळ आपल्याकडे अवेलेबल नाही. फंड वाटून त्याच्यामधून आपल्याला इन्कम कसा घ्यायचा यावर एक मी स्वतंत्र फेसबुक लाईव्ह परत एकदा येईल, त्यावेळेस तुम्हाला ते सांगाल. किंवा पुढच्या महिन्यात जर लॉकडाऊनचं वातावरण बऱ्यापैकी जर कमी झालं किंवा बऱ्यापैकी जर सगळ्या ठिकाणं जर ओपन झाले तर आपण एखादा सेमिनार परत घेऊ. कारण गेली 7 ते 8 महिने आपलं कोणत्याही प्रकारचं सेमिनार झालं नाही. कोणत्याही प्रकारचे आपले जे काही CA आहेत त्या CAंनी देखील आपल्याला कोणी मार्गदर्शन केलेलं नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या ट्रेनिंगची अतिशय आपल्याला गरज आहे. त्या ट्रेनिंगला देखील सर्वांनी उपस्थित राहावं. आतापर्यंत आपले साधारणतः 5 ते 6 ट्रेनिंग झाले. एक गोष्ट तुम्हाला आणखी या ठिकाणी मी सांगू इच्छितो की या ट्रेनिंगला प्रत्येक वेळी 100-150 पतसंस्था 100-150 निधींचे चेअरमन उपस्थित असायचे. परंतु आम्हाला अडचण आली असा ज्यावेळेस मला फोन महाराष्ट्रामधून निधीचा येतो तर हा जो फोन असायचा हा फोन अशा व्यक्तीचा असायचा की त्याने फेडरेशनचं कोणतंही ट्रेनिंग अटेंड केलेलं नव्हतं. मला तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो की ज्या लोकांनी फेडरेशनचं ट्रेनिंग अटेंड केलं, तिथलं मार्गदर्शन ऐकलं, या कोणत्याही निधींचा मला फोन आला नाही. परंतु ज्या लोकांनी हे ट्रेनिंग अटेंड केलं नाही, माहिती घेतली नाही, अशाच लोकांचे फोन मला या लॉकडाऊनच्या काळामध्ये आले की अशा प्रकारची अडचण आली, काय करायला पाहिजे, ऑडिटच्या अशा प्रकारच्या अडचणी आहेत, काय करायला पाहिजे. त्यामुळं ज्या ठिकाणाहून तुम्हाला आर्थिक क्षेत्रातली माहिती घेता येईल, ज्या ठिकाणी ट्रेनिंग असतील, या सर्व ठिकाणी तुम्ही जायला पाहिजे, उपस्थित राहायला पाहिजे, जास्तीत जास्त माहिती घ्यायला पाहिजे. त्यानंतरच तुमची निधी ही चांगल्या प्रकारे आर्थिक सक्षम होईल. मित्रांनो, हे सर्व निधीचं काम करत असताना, निधी संस्था तुम्ही स्वतः डेव्हलप करत असताना फेडरेशन म्हणून आमच्या देखील काही जबाबदाऱ्या आहेत. फेडरेशन म्हणून आमची देखील काही कर्तव्य आहेत. हे कर्तव्य देखील आम्ही पार पाडत आहोत. वेगवेगळ्या पद्धतीने शासनासमोर जाऊन त्यांना वेगवेगळे प्रश्न मांडत आहोत. मित्रांनो, आपण जर सर्वांनी एक दिलाने आणि एकजुटीने काम केलं तर ही निधी नावाची जी चळवळ आहे ही जास्तीत जास्त 5 ते 6 वर्षामध्ये आपण इतकी लांब नेऊ ही तुमच्या सर्वांच्या जीवावर मी तुम्हाला शब्द देतोय की इतक्या लांबपर्यंत आपण जाऊ आणि ही निधी चळवळ इतकी स्ट्रॉंग करू की त्याला माप राहणार नाही. परंतु आपण सर्वांनी एकत्र येणे यासाठी गरजेचं आहे. फेडरेशनचं आपलं ब्रीदवाक्यच आहे, एक होऊ प्रगती करू. जोपर्यंत आपण एक होत नाही तोपर्यंत आपली प्रगती होणार नाही. एखाद्या जर संस्थेला अडचण आली तर ते संस्थेची तिची अडचण नसून तर ती आपली सर्वांची अडचण आहे. आज त्या संस्थेला अडचण आली, उद्या या संस्थेला अडचण येईल. त्यामुळं आपण अशा ज्या काही अडचणी येतील ह्या अडचणी सर्व जर शासनासमोर जर एकत्रित पद्धतीने जर मांडल्या तर आपल्या अडचणी देखील सॉल्व्ह होण्यासाठी मदत होणार आहे. आपण फेडरेशनच्या माध्यमातून पाठीमागे देखील काही अडचणी शासनासमोर मांडल्या होत्या. आजही त्या अडचणींचा आपण पाठपुरावा करत आहोत. या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण कोणताही पाठपुरावा केला नाही, परंतु यानंतरच्या कालावधीमध्ये आपण चांगल्या प्रकारे हा पाठपुरावा करून आपल्याला ज्या काही अडचणी येतात, आपण ज्या काही समस्यांचा सामना स्थानिक लेवलला करतोय तर तो सामना आपल्याला करावा लागणार नाही यासाठी राज्य फेडरेशन कायम प्रयत्नशील आहे. मित्रांनो, आपली सर्वात महत्त्वाची एक अडचण अशी आहे जी आपण केंद्र सरकारकडे मांडणार आहोत. आपलं राज्य सरकारकडे अडचणी मांडण्याचं काही कारण नाही, परंतु केंद्र सरकारकडे आपण एक महत्त्वाची अडचण, आता सध्याच्या अडचणी आपण त्यांच्याकडे मांडलेल्या आहेत तर मेलच्या माध्यमातून मांडलेल्या आहेत.
फक्त फोनाफोनी चालू आहे, कोणत्या पद्धतीने काम करता येईल, कोणत्या पद्धतीने तुमच्या अडचणी सॉल्व्ह करता येतील अशा पद्धतीचं काम सध्या चालू आहे. परंतु हे लॉकडाऊनचं थोडंसं वातावरण कमी झाल्यानंतर आपण सर्वजण मिळून अर्थमंत्र्यांची भेट घेणार आहोत. माझं राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी देखील या संदर्भात बोलणं झालेलं आहे. हे बोलणं कशासाठी झालेलं आहे मित्रांनो, आपल्या ज्या अडचणी आहेत तर ह्या अडचणीचा ज्यावेळेस आपण मेलच्या माध्यमातून किंवा फोनच्या माध्यमातून केंद्र सरकारशी सोडवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस त्यांनी आपल्याला असं उत्तर दिलं की निधी संस्था ह्या फक्त महाराष्ट्रात नाही, बाकीच्या राज्यांमध्ये देखील आहे. बाकीच्या राज्यामध्ये चांगल्या पद्धतीने चालू आहेत आणि ते आजपासून चालू नाही, 1990 पासून ते चालू आहे चांगल्या पद्धतीने. मग इतक्या दिवस त्यांना अडचण आली नाही. एक 2-3 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये निधी संस्था चालू झाल्या तर तुम्ही लगेच अडचणी घेऊन आमच्याकडे आले, अशा पद्धतीचे उत्तर त्यांनी दिले. पण मित्रांनो, एक गोष्ट मी त्यांनाही नम्रपूर्वक सांगितली आणि तुम्हालाही नम्रपणे सांगू इच्छितो की बाकीचे जे राज्य आहेत त्या बाकीच्या राज्यांमध्ये सहकारी संस्थांचं प्रमाण हे अतिशय कमी आहे आणि आपल्याकडे सहकारी संस्थांचं प्रमाण हे अतिशय जास्त आहे. मग त्या पतसंस्था असतील, बँका असतील, त्यामुळं निधी संस्थांना सर्वात जास्त कॉम्पिटिशन ही पतसंस्था, मल्टीस्टेट किंवा खाजगी फायनान्स कंपन्या यांच्याबरोबर करावी लागते. परंतु बाहेरच्या राज्यांमध्ये सहकारी संस्थांचं जाळं नाही इतकं, ते कमी प्रमाणात आहे, त्यामुळे तिथं कॉम्पिटिशनचा जास्त भाग येत नाही. तर आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांची सर्वात जास्त स्पर्धा या इथल्या स्थानिक सहकारी संस्थांबरोबर आपल्याला करावी लागते. जर आपल्या मागण्या मान्य झाल्या तर स्थानिक संस्थांबरोबर आपल्याला कॉम्पिटिशन करण्याची गरज पडणार नाही किंवा त्यांच्या स्पर्धेचा आपल्याला त्रास होण्याचं कारण नाही. तर याच्यामध्ये आपली एक पहिली मागणी अशी आहे की 50,000पर्यंत आपल्याला विनातारण कर्ज देता आलं पाहिजे. आपल्याला नियमामध्ये असं सांगितलंय की तुम्ही 1 रुपया देखील विदाऊट मॉर्गेज वाटू शकत नाही. तर 50,000पर्यंत आपल्याला विनातारण कर्ज देता आलं पाहिजे. आता नागरी सहकारी बँका ज्या आहेत किंवा पतसंस्था आहेत हे 50,000 1 लाखापर्यंत कर्ज देतात, परंतु आपल्याला ती परवानगी नाही ना. आपण जर म्हटलं 50,000साठी एखाद्या कस्टमरला तर तुमचं मॉर्गेज घेऊन या, तर तो मॉर्गेज आणू शकत नाही, तो एवढ्या कमी रकमेसाठी आपल्याला मॉर्गेज देणार नाही. परंतु ज्या सहकारी पतसंस्था आहेत, बँका आहेत, ह्या एका मिनिटात त्यांना 50,000 रुपये विदाऊट मॉर्गेज देतात. त्यामुळं आपल्याकडचा कर्जाचा कस्टमर हा कमी होतो. त्यामुळं आपली प्रमुख आणि पहिली मागणी केंद्र सरकारकडे ही असेल की 50,000पर्यंत जे कर्ज आम्हाला द्यायचं आहे ते विदाऊट मॉर्गेज देण्यासाठी परवानगी आम्हाला मिळाली पाहिजे. ही भले तुम्ही इतर राज्यांसाठी देऊ नका, आमच्यासाठी एक विशेष तरतूद करून महाराष्ट्रासाठी तेवढ्या प्रकारची परवानगी द्या, कारण बाहेरच्या राज्याला त्याची आवश्यकता वाटणार नाही, परंतु आपल्याला त्याची गरज पडणार आहे, कारण आपल्याकडे इथं कॉम्पिटिशन जास्त आहे. जवळपास महाराष्ट्रामध्ये माझ्या मते ऍक्टिव्ह पतसंस्था ज्या चालू आहेत 13,000+ पतसंस्था आहेत ज्या महाराष्ट्रामध्ये चालू आहेत आणि एवढ्या पतसंस्थांची कॉम्पिटिशन आपल्याला करायची आहे. आणि जर त्या अशा पद्धतीने कर्ज वाटप करत असतील तर आपला कस्टमरचा जो वर्ग आहे तो अतिशय कमी होईल. त्यामुळे आपली पहिली त्यांना मागणी आहे की 50,000 रुपयापर्यंत आपल्याला विनातारण कर्ज देण्यास परवानगी मिळावी. दुसरी आपली मागणी आहे मित्रांनो, लिक्विडिटी. पैशाची जी तरलता आहे जी आपण बँकेमध्ये ठेवतो, आपल्या बायलॉमध्ये किंवा आपल्याला जो नियम घालून दिला आहे त्या नियमामध्ये अशी तरतूद आहे की तुम्ही 10% लिक्विडिटी ठेवा. मित्रांनो, ही जी गोष्ट आहे 10% लिक्विडिटी म्हणजे तुम्ही उदाहरण घ्या की जर 1 कोटी रुपयाच्या ठेवी तुमच्याकडे असतील तर तुमच्या अकाउंटला 10 लाख रुपये जरी ठेवले तरी चालतील असा नियम आहे. परंतु ज्यावेळेस प्रत्यक्ष आपण काम करतो, या ठिकाणी प्रत्यक्ष आपण फील्डवर असतो, त्यावेळेस 10% लिक्विडिटी कधीही पुरत नाही. आपल्याला कमीत कमी 30-35% लिक्विडिटीचा नियम आला पाहिजे, तर संस्था चांगल्या स्ट्रॉंग पद्धतीने कस्टमरला अडचणीच्या काळामध्ये पैसे देऊ शकते. जर 10% आपण लिक्विडिटी ठेवली तर त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणजे जर तुम्ही विचार करून पहा की तुम्हाला ज्यावेळेस लोकांना पैसे द्यायचे तो विड्रॉलचा जो ज्यावेळेस फ्लो वाढतोय त्यावेळेस तुम्हाला 10% लिक्विडिटी ही पुरणार नाही. हे अनुभवातून तुम्हाला हळूहळू कळेल. आता मला अशा प्रकारचा अनुभव आलेला आहे की 30-35 लाख रुपये जर 1 लाखाच्या ठेवी 1 कोटीच्या ठेवी असतील तर 30-35 लाख रुपये ही तुमच्या संस्थेच्या खात्यावरच पाहिजे, ती तिजोरीमध्येच पाहिजे आणि अडचणीच्या काळामध्ये हा फंड तुम्हाला वापरता येतो. 10% जर फंड ठेवला तर तो फंड अतिशय कमी आहे. त्याच्यामुळे लिक्विडिटीची जी मर्यादा आहे तर ती 10%वरून 30%पर्यंत न्यावी अशी एक आपली फेडरेशनची मागणी आहे. त्यानंतर
आपल्या राज्याकडे एक स्वतंत्र निधींची एक संस्था असायला पाहिजे. निधींची संस्था म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या काही निधी संस्था ओपन होती, ज्या संपूर्ण महाराष्ट्रात असतील, तर या संस्थांवर संपूर्ण संस्थांसाठी एक सर्वांची, ज्याला आपण जशी सहकाराला राज्य बँक आहे, जिल्हा बँका जशा आहेत प्रत्येक राज्यामध्ये, तशी यांची एक वर काम करणारी एक महाराष्ट्राची राज्य बँक आहे, तशी एक निधी संस्था आपली महाराष्ट्राची असायला पाहिजे. ज्या ठिकाणी आपण आपला फंड ठेवू शकतो, ज्या ठिकाणून आपला फंड वेळची वेळी काढू शकतो, किंवा ज्या ठिकाणून आपल्याला कर्ज देखील घेता येतं. आजही महाराष्ट्रामध्ये कोणतीही बँक निधीला कर्ज देत नाही आणि ती कधीही देणार नाही, कारण आपण खाली व्यवसाय करतोय, त्यामुळे ती निधी संस्थांवर रिस्क घेणार नाही. त्याच्यामुळे आपली स्वतःची एखादी अशी निधी कंपनी असायला पाहिजे, किंवा एक विशिष्ट काहीतरी वेगळी तरतूद असायला पाहिजे की ती राज्याच्या संस्थांवर काम करेल आणि त्या ठिकाणाहून त्यांना कर्ज स्वरूपात पैसा उपलब्ध करून देईल, किंवा त्यांच्या ठेवी स्वतःकडे स्वीकारू शकते, अशी एक निधी संस्था असायला पाहिजे असा विचार मी या ठिकाणी मांडतो आहे. त्याबद्दल आपण फेडरेशनच्या माध्यमातून केंद्र सरकारला देखील रिक्वेस्ट करणार आहोत की अशा प्रकारची एखादी कंपनी असेल किंवा एखादी बँक असेल की जी निधीवर काम करेल आणि निधी संस्थांना वेळोवेळी कर्ज देईल. मित्रांनो, याची गरज कशासाठी पडते? याची गरज यासाठी पडते की ज्या पतसंस्था आज राज्यामध्ये काम करतात, या पतसंस्थांना जिल्हा बँकेमध्ये ठेवी ठेवणं बंधनकारक केलेलं आहे सहकार विभागाने. परंतु आज ह्या जिल्हा बँका ज्या आहेत, ह्या जिल्हा बँका देखील अडचणीत आहेत. ह्या जिल्हा बँका देखील त्या पतसंस्थांना परत त्यांच्या ठेवी देण्यामध्ये असमर्थ आहेत. त्यामुळं अशी एक शासनाची संस्था असायला पाहिजे किंवा शासनाची एखादी कंपनी असायला पाहिजे की जी अडचणीत येणार नाही. आता जिल्हा बँक अडचणीत आली, त्यामुळे ज्या पतसंस्था ठेवी आहेत, त्या पतसंस्था ठेवी अडचणीत आल्या. आणि दुसरा विषय असा की आपली जी लिक्विडिटी आपण ठेवतो 30%, ही 30% लिक्विडिटी सहकारी बँक असेल किंवा दुसरी एखादी खाजगी बँक असेल याच्यामध्ये ठेवू नका. मी तर तुम्हाला संस्थांचे बँकांचे नावं घेऊन सांगेल की ती स्टेट बँकेमध्येच ठेवा, ती महाराष्ट्र बँकेतच ठेवा. जे शासनाच्या ज्या बँका आहेत त्या बँकेमध्ये जर ठेवली तर भविष्यात आपण अडचणीत येणार नाही. आज सहकार खाते ज्या जिल्हा बँका आहेत, या जिल्हा बँकामध्ये पतसंस्थांनी ठेवी ठेवल्या, ह्या ठेवी आज परत पाठीमागे मिळत नाहीत, त्यामुळे त्या पतसंस्था अडचणीत झाल्यात. त्यामुळं खाजगी बँकांमध्ये पैसा न ठेवता, भले तुम्हाला 2% व्याज जर कमी मिळू द्या, तुम्ही थोडा तोटा सहन करा, परंतु स्टेट बँक, महाराष्ट्र बँक, सेंट्रल बँक अशा प्रकारच्या बँकांमध्ये ठेवी ठेवा, जेणेकरून तुम्हाला ते वेळची वेळी उपलब्ध होऊ शकतात. त्यानंतर आपली चौथी जी मागणी आहे सरकारकडे, ती चौथी मागणी आहे निधी कंपनीच्या ठेवीला देखील संरक्षण मिळालं पाहिजे. मध्यंतरी बँकांच्या ठेवीला संरक्षणाचा एक कायदा आला होता. आता आला होता असंच म्हणावं लागेल त्याला, तो परिपूर्ण झाला नाही. पतसंस्थांसाठी देखील, पतसंस्थेच्या ठेवीला देखील 1 लाखापर्यंतच्या ठेवीला आपण संरक्षण देऊ शकतो असं राज्य सरकारने निर्णय घेतला होता, परंतु त्याचं पुढं काही व्यवस्थित प्रकारे झालं नाही. परंतु आपल्या निधीच्या ज्या ठेवी आहेत त्या ठेवींना देखील आपल्याला संरक्षण मिळालं पाहिजे अशी देखील फेडरेशन केंद्र सरकारकडे मागणी करणार आहे. आणि यानंतर एक 5वी मागणी आपली सरकारकडे आहे की आम्हाला करंट खात्याला परवानगी मिळाली पाहिजे. मित्रांनो, सर्वात जास्त फंडचं जे पैशाचं जे ही व्यवस्थापन आहे किंवा पैशाचा जो पैसा फिरतो हा करंट खात्यांमधून फिरतो. आपल्याकडे शासनाने पाहतानाच अशा नजरेतून पाहिले की हे अतिशय मायक्रो फायनान्स म्हणून हे चालणार येतं, गावागावामध्ये चालणार येतं. परंतु मी तुम्हाला एक गोष्ट ठामपणे या ठिकाणी सांगू शकतो की निधी संस्था ह्या अतिशय मोठे होऊ शकतात. निधी संस्था ह्या चांगल्या प्रकारे काम करून, चांगल्या प्रकारे लोकांना सेवा देऊन एक सक्षम बँकांना पर्याय देखील उपलब्ध होऊ शकतात. अशा प्रकारे काम करून जर आपण पर्याय उपलब्ध करून दिला तर पण त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हे सर्व खाते आपल्याकडे आले पाहिजे. फक्त सेव्हिंग खात्यावरच आपल्याला थांबून चालणार नाही, आपल्याकडे करंट खाते देखील आले पाहिजेत. करंट खाते देखील आपण लोकांचे उपलब्ध करून ओपन करून आपण त्यांना सेवा देता आली पाहिजे. मग हे ज्यावेळेस ट्रान्झॅक्शन आपल्याकडे फिरल त्यावेळेस आपण इतर संस्थांच्या बरोबरीने काम करू शकतो. आणि इतर संस्थांच्या बरोबरीने एकदा काम करायला आपण सुरुवात केली की मला वाटत नाही की निधी संस्था कोणतीही कमकुवत राहील किंवा निधी चळवळ स्ट्रॉंग होणार नाही. ह्या सर्व जर मागण्या आपण जर मान्य केल्या, आता याला वेळ लागेल, लगेच होणार नाही, कारण आपलं सगळं कंट्रोल हे केंद्राकडे आहे, राज्य सरकारकडून काही चालत नाही. परंतु एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली की ज्या प्रकारे इथं सहकारी संस्था काम करतात, पतसंस्था काम करतात किंवा बँका काम करतात, हा जो प्रस्ताव आहे मी
अर्थमंत्री आपले अजित पवारांशी लॉकडाऊनच्या अगोदर बोललो होतो, माझी एकदा भेट पण झाली होती, की त्यांना मी हाच मुद्दा सांगितला की निधी संस्थांना आम्हाला ज्या गोष्टी फेस कराव्या लागतात त्या पाठीमागं कारण हे आहे की आपल्याकडे सहकार स्ट्रॉंग आहे, सहकारी पतसंस्था स्ट्रॉंग आहे. तर आमच्या निधी संस्थांसाठी तुम्ही एक राज्य सरकारचा प्रस्ताव आम्हाला बनवून द्या, तो प्रस्ताव केंद्र सरकारला स्थापन करा, सादर करा की फक्त महाराष्ट्रासाठी जर आम्हाला एवढ्या ज्या आमच्या गोष्टी आहेत याच्यामध्ये जर काही सवलत देता आली तर तुम्ही पहा, बाकीच्या राज्यासाठी नाही केलं त्या ठिकाणी गरज नाही, फक्त या ठिकाणी जरी आम्हाला सवलत देता आली तर अशा प्रकारचा प्रस्ताव राज्य सरकारने जर केंद्र सरकारला दिला तर आमच्या मागण्यांना थोडंसं वेटेज येईल, आमच्या मागण्या मान्य होऊ शकतील आणि अशा प्रकारे आम्ही चांगल्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये काम करू शकतो. मित्रांनो, बऱ्यापैकी सगळे मुद्दे कव्हर झालेले आहेत. पैसे कसे गोळा करायचे किंवा कशा पद्धतीने गोळा करायचे हे मुद्दे तुम्हाला सांगितले. चेअरमनची भूमिका कशी असायला पाहिजे हे पण तुम्हाला सांगितलं. त्यानंतर सध्याची राज्यामधली निधीची परिस्थिती कशी आहे याबद्दल मी आपण ओवापोह केला आणि तुमच्यासाठी फेडरेशन काय काम करतंय, तुमच्यासाठी फेडरेशनची भूमिका काय आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा आपण आजच्या फेसबुक लाईव्हमध्ये ओवापोह केलेला आहे. तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट्समध्ये टाकलेले असतील, काही माझ्या तुम्ही पर्सनल नंबरला टाकू शकता. आपण ज्यावेळेस दुसऱ्या वेळेस फेसबुक लाईव्ह येऊ किंवा ज्यावेळेस आपलं ट्रेनिंग असेल त्या ट्रेनिंगमध्ये आपण तुमचे प्रश्न सोडवण्याचं काम करणार आहोत. मी परत एकदा तुम्हाला सर्वांना आवाहन करतो, कोणच्या जर निधीला काही अडचण असेल तर वैयक्तिक मला फोन करा किंवा आमचे फेडरेशनचे डायरेक्टर असतील त्यांना फोन करा, त्यांच्याकडून तुम्ही तुमच्या समस्या सोडून घ्या. तुमचं ज्ञान अज्ञान जे काय असेल तुम्ही प्रश्न विचारत राहा, आपण ते सर्वांच्या मदतीने सोडवत राहू. फक्त तुम्ही बोलले पाहिजे, तुम्ही सांगितलं पाहिजे. राज्य फेडरेशन हे तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला ज्या वेळी काही मदत लागल, रात्री मदत लागू द्या, दिवसा मदत लागू द्या, तुम्ही आमच्या फेडरेशनला फोन करा, फेडरेशन डायरेक्टरला फोन करा, तुम्हाला सर्व मदत केली जाईल, तुमच्या सर्व समस्या सोडवल्या जातील. अशा प्रकारचं आवाहन या ठिकाणी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी तुम्हाला करतो. आणि तुम्ही जर तुमच्या आत्ताच्या समस्या काय असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये टाका, त्याच्यावर तुम्हाला निश्चित प्रकारे उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये आता आज मी जे काही सांगितलं हे अनुभवातून बोललो, जे मला 2.5-3 वर्ष अनुभव आले त्यातून तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला. या माझ्या सर्व बोलण्यामध्ये कदाचित काही लोकांचं मत वेगळं देखील असू शकतं, त्याबाबत मला तुम्ही फोन करा, आपण चर्चा करून ते प्रश्न सोडवू शकतो किंवा त्याच्यावर मार्ग काढू शकतो. यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये आपले फेडरेशनला जे कायम वेळोवेळी मदत करतात हे मदत करणारे राघव कुलकर्णी जे CS आहेत आणि हे CS तुम्हाला परत मार्गदर्शन करणार आहेत, कारण या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपला बऱ्यापैकी संपर्क तुटला होता. हा संपर्क परत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपण जोडून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. ऑडिटचे काही प्रश्न असतील, ऑडिटच्या काही ज्या काही गोष्टी राहिलेल्या असतील, कंप्लायन्सेस राहिलेल्या असतील, हे सगळं कंप्लायन्सेसच्या बाबतीतले जे प्रश्न आहेत हे राघव कुलकर्णी आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगणार आहेत. ह्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगण्यासाठी तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही राघव कुलकर्णींना पाठवू शकता किंवा फेडरेशनकडे पाठवू शकता, माझ्या वैयक्तिक नंबरवर देखील पाठवू शकता. हे सगळे प्रश्न त्यांना देता येतील आणि त्या अनुषंगाने त्यांची बोलण्याचे विषय ठरवता येतील. सर्वांना विनंती आहे की पुढच्या आठवड्यामध्ये ते ज्यावेळेस फेसबुक लाईव्ह येतील त्यावेळेस तुम्ही त्यांनाही ऐका. आज या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सर्वांनी जो मी काही सांगण्याचा प्रयत्न केला हा सर्वांनी ऐकला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.